18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय। आज दोन्ही हप्ते एकत्रित सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत आज। एकत्रित हप्ता आहे 3,000 इतक्या सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDPTच्या माध्यमातून आम्ही वितरित करतो। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुमच्या खात्यामध्ये आजच दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला सुद्धा या 18,000 रुपयांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला सुद्धा 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे। सोबतच लाडक्या बहिणींनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 75,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल, तुम्हाला सुद्धा 75,000 रुपये अनुदान पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला सुद्धा 75,000 रुपये अनुदान मिळणार आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हटलेले आहे तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। माझ्या बहिणींनो, 75,000 रुपये, जवळपास ₹1,00,000 आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे, सरकार तुम्हाला देणार आहे, तुम्हाला अनुदान मिळते बहिणी। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सुद्धा आदेश दिलेला आहे की लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्यासाठी 75,000 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 75,000 रुपये अनुदान मिळणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे। तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दाखवलेले आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा एक काम करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला 18,000 रुपये अनुदान आणि 75,000 रुपये अनुदान मिळणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते मिळालेले आहेत। सरासरी तुम्हाला सुद्धा 10 हप्त्यांच्या माध्यमातून 15,000 रुपये अनुदान मिळालेले आहे। तर तुमच्या खात्यामध्ये मागल्या 2 ते 3 दिवसांपासून मे महिन्याचा हप्ता सोडण्यात आलेला आहे। काही बहिणींना पैसे आलेले आहेत तर काही बहिणींना पैसे आलेले नाहीत। म्हणजेच ज्या बहिणींना अजून मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला नसेल तर त्या बहिणी या नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। परंतु ज्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता आलेला असेल त्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण त्या बहिणींना आज 12वा हप्ता म्हणजे जून महिन्याचा 12वा हप्ता मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, आजपासून जून महिन्याचा 12वा हप्ता पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे। म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुम्हाला अजून मे महिन्याचा हप्ता आलेला नसेल, जून महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर तुम्हाला आज हे दोन्ही हप्ते सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच आज शेवटचा दिवस आहे, त्या दृष्टिकोनातून शेवटच्या 15 जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तांतर होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या दोन नियमांचं पालन करायचं आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सरसकट तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 10 हप्ते आलेले आहेत। परंतु जर तुम्हाला मे महिन्याचा 11वा हप्ता, जून महिन्याचा 12वा हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या दोन नियमांमध्ये बसत असेल। बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी काय सांगितले आहे की आज 12वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। म्हणजेच मे महिन्याचा 11वा हप्ता आणि जून महिन्याचा 12वा हप्ता सुद्धा येणार आहे। परंतु जर तुम्ही लाडकी बहीण असाल तर तुम्ही सुद्धा या दोन नियमांमध्ये बसत असावेत, कारण ज्या ज्या बहिणी दोन नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे सुद्धा येणार आहेत। परंतु ज्या बहिणी दोन नियमांमध्ये बसत नसतील त्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांसाठी 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत। तर त्या 3 याद्यांपैकी पहिली यादी आज सकाळी विस्तांतर सुद्धा केलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या दोन्ही हप्त्यांचे पैसे तुमच्या खात्यात
खात्यामध्ये विस्तांतर करण्यासाठी प्रामुख्याने 3 याद्या तयार करण्यात आलेल्या आहेत. तर त्या 3 याद्यांपैकी पहिली यादी आज सकाळी विस्तांतर सुद्धा करण्यात आलेले आहे. सोबतच जी दुसरी यादी आहे तर ती दुसरी यादी आज दुपारी 2 वाजल्यापासून विस्तांतर होण्यास सुरुवात होईल आणि जी तिसरी यादी आहे तर ती तिसरी यादी आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत विस्तांतर होणार आहे. कारण लाडक्या बहिणींनो आज शेवटचा दिवस आहे, म्हणजेच आजच सर्व बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा करायचं आहे. म्हणजेच दोन्ही हप्ते आजच बहिणींच्या खात्यामध्ये सोडायचे आहेत. त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने 3 याद्या सुद्धा तयार करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो या 3 याद्या आहेत तर त्या 3 याद्यांमध्ये 36 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो सकाळसाठी 15 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच जी पहिली यादी आहे तर ती पहिली यादी 15 जिल्ह्यांची आहे. दुपारसाठी 10 जिल्ह्यांची निवड, म्हणजे जी दुसरी यादी आहे तर त्या दुसऱ्या यादीमध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि जी तिसरी यादी संध्याकाळची आहे तर त्या तिसऱ्या यादीमध्ये 11 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. 11 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो आज शेवटचा दिवस असल्यामुळे तुम्हाला आज सकाळी पैसे येतील, दुपारी पैसे येतील आणि संध्याकाळी सुद्धा पैसे येणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींनो हे पैसे 3 टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करायची गरज नाही. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला आज फक्त मे महिन्याचा 11 हप्ता आणि जून महिन्याचा 12 हप्ता मिळणार नाही. त्यासोबत तुम्हाला राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाव एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 18,000 रुपये अनुदान मिळणार आहे. सोबतच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 75,000 रुपये अनुदान मिळणार आहे. ज्या ज्या बहिणींना या 75,000 रुपये अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल, ज्या बहिणींना या 18,000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर त्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असावे. ज्या ज्या बहिणी 2 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना याचा लाभ सुद्धा घेता येणार आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने 4 योजना सुरू केलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी या योजनांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. तर त्या 4 योजना कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. सोबतच या 4 योजनांचा अर्ज कुठे करायचा आहे, कसं करायचं आहे ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो या 4 योजनांपैकी पहिली योजना म्हणजे शिलाई मशीन योजना. तर ही शिलाई मशीन योजना केंद्र सरकारची सर्वात मोठी योजना आहे. ज्या ज्या बहिणींना शिलाई मशीन पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी 15,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. परंतु या शिलाई मशीनसाठी 3 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्याच बहिणींना शिलाई मशीन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. बघा 3 पात्रतांपैकी पहिली पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असावा. दुसरी पात्रता म्हणजे तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या नियमांचे पालन करत असावे. आणि सर्वात महत्त्वाची जी तिसरी पात्रता आहे तर ती तिसरी पात्रता म्हणजे तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असायला पाहिजे. ज्या ज्या बहिणी या 3 नियमांमध्ये 3 पात्रतेमध्ये बसत असतील त्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो दुसरी योजना म्हणजे पिठाची गिरणी. बघा ज्या ज्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावरती उभं राहायचं असेल, स्वतःला सक्षम बनायचं असेल तर त्या लाडक्या बहिणींनी पिठाची गिरणी या योजनेचा अर्ज करायचा आहे. तर हा अर्ज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या ऑफिसमध्ये करायचा आहे. त्यानंतर पिठाची गिरण खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये रक्कम देण्यात येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून या योजनांचे अर्ज सुरू सुद्धा करण्यात आलेला आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो तिसरी योजना म्हणजे डंका मशीन योजना. ज्या ज्या लाडक्या बहिणींना डंका मशीन योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घ्यायचा असेल तर त्या लाडक्या बहिणींनी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन अर्ज सुद्धा करायचा आहे. त्यानंतर डंका मशीन खरेदी करण्यासाठी 52,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो चौथी योजना म्हणजे सौरचूल योजना. तर या सौरचूल योजनेचा अर्ज इंडियन ऑइल प्राइम लिमिटेड या ऑनलाईन वेबसाईटवरती जाऊन करायचा आहे. त्यानंतर सौरचूल खरेदी करण्यासाठी तब्बल 20,000 रुपये रक्कम तुमच्या खात्यामध्ये विस्तांतर सुद्धा होणार आहे. तर बघा ज्या ज्या बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले असतील त्या सर्व बहिणींना या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. जर तुम्हाला या 4 योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा अर्ज करणं गरजेचं आहे. परंतु लाडक्या बहिणींनो
बहिणींनो, जर तुम्हाला मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता मिळवायचा असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावेत. बघा, तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असेल आणि तुम्हाला सुद्धा मे महिन्याचा 11 हप्ता, जून महिन्याचा 12 हप्ता पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असावेत. ज्या ज्या बहिणी 4 नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 4 नियमांपैकी पहिला नियम आहे तर तो पहिला नियम उत्पन्नाचा आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. ज्या ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल त्या बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार नाहीत. परंतु ज्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्याच बहिणींना दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, दुसरा नियम जमिनीचा आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल, तुमच्याकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसेल तरच पैसे येतील. परंतु ज्या बहिणींकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल त्यांचे अर्ज रद्द होणार आहेत. म्हणजेच लाडकी बहीण शेतकरी बहीण असेल तर त्या शेतकरी बहिणीकडे 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसायला पाहिजे तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे येणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, जो तिसरा नियम घालण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम 4 चाकी गाडीचा आहे. म्हणजेच तुम्ही जर लाडकी बहीण असाल तर तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. ज्या ज्या बहिणींकडे 4 चाकी गाडी असेल त्यांचे अर्ज रद्द सुद्धा होतच आहे. म्हणजेच मागील 5 ते 6 दिवसांपासून परत एकदा चारणी सुरू झालेली होती, त्यामुळे भरपूर बहिणींचे अर्ज 4 चाकी गाडीमुळे रद्द झालेले आहे. सोबतच चौथा नियम टॅक्सचा आहे आणि 5वा नियम लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजना सोडून कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे. सोबतच लाडक्या बहिणींच्या घरामधील कोणताही सदस्य खासगी कारखान्यांमध्ये किंवा सरकारी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसायला पाहिजे तरच मला दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सुद्धा 4 पात्रता सांगितलेले आहे, 4 नियम सुद्धा सांगितलेले आहे. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही सुद्धा या 4 नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येणार आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही त्या 4 पात्रतेमध्ये बसला असाल तरच तुम्हाला या 4 योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये घेता येईल, अन्यथा तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. परंतु लाडक्या बहिणींनो, आज महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 15 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे येणार आहेत. म्हणजेच आज सकाळी 15 जिल्ह्यामध्ये, दुपारी 10 जिल्ह्यांमध्ये आणि रात्री 11 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहे. तर ते सकाळचे 15 जिल्हे कोणकोणते आहेत, दुपारचे 10 जिल्हे आणि रात्रीचे 11 जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींनो, या 15 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा गडचिरोली, दुसरा जिल्हा गोंदिया, तिसरा जिल्हा भंडारा, चौथा जिल्हा चंद्रपूर, 5वा जिल्हा नागपूर, 6वा जिल्हा वर्धा, 7वा जिल्हा यवतमाळ, 8वा जिल्हा बुलढाणा, 9वा जिल्हा अकोला, 10वा जिल्हा वाशिम जिल्हा, 11वा जिल्हा अमरावती, 12वा जिल्हा हिंगोली, 13वा जिल्हा नांदेड, 14वा जिल्हा लातूर आणि 15वा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, सकाळी आज 15 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आलेले आहेत. दुपारी 10 जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा येणार आहेत. तर ते दुपारचे 10 जिल्हे सुद्धा बघून घ्यात. बघा, या दुपारच्या 10 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा पुणे, दुसरा जिल्हा सातारा, तिसरा जिल्हा सांगली, चौथा जिल्हा सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा कोल्हापूर, 6वा जिल्हा सोलापूर, 7वा जिल्हा धाराशिव जिल्हा, 8वा जिल्हा बीड, 9वा जिल्हा जालना आणि 10वा जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि रात्रीचे जे 11 जिल्हे आहेत तर ते रात्रीचे 11 जिल्हे सुद्धा बघून घेऊयात. बघा, या 11 जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा रत्नागिरी, दुसरा जिल्हा रायगड, तिसरा जिल्हा ठाणे, चौथा जिल्हा पालघर, 5वा जिल्हा अहिल्यानगर, 6वा जिल्हा नाशिक, 7वा जिल्हा जळगाव, 8वा जिल्हा धुळे जिल्हा, 9वा जिल्हा नंदुरबार, 10वा जिल्हा मुंबई शहर आणि 11वा जिल्हा मुंबई उपनगर. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, या 36 जिल्ह्यामध्ये आज 3 टप्प्यांमध्ये पैसे येणार आहेत. कारण आज शेवटचा दिवस आहे, त्या दृष्टिकोनातून सर्व बहिणींना पैसे येणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मागील 2 ते 3 दिवसांपूर्वी भर सभेमध्ये आश्वासन सुद्धा दिलेलं होतं की मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी 4.25 कोटींचा निधी आलेला आहे. हा निधी आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर होणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख 3 बँकांमधून सर्वात प्रथम पैसे सोडण्यात येणार आहे. म्हणजेच आज 3 बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे. ज्या ज्या बहिणींच्या बँकात या 3 बँकांपैकी असेल त्या बहिणींना सर्वात अगोदर पैसे येणार आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, आज प्रमुख 3 बँकांची निवड करण्यात आलेली आहे. तर त्या 3 बँकांपैकी पहिली बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पोस्ट बँक आणि तिसरी बँक म्हणजे महाराष्ट्र ग्रामीण बँक. म्हणजेच जर तुमचं बँक खाता स्टेट बँकेत असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येतील, पोस्ट बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला सर्वात अगोदर पैसे येतील आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेमध्ये असेल तरी पण तुम्हाला सर्वात अगोदर पैसे
येणार आहेत. परंतु लाडक्या बहिणीनं उर्वरित बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुम्हाला थोडासा वेळ सुद्धा लागू शकतो. परंतु लाडक्या बहिणीनं आज कोणाला पैसे येणार आहेत बघा. ज्या बहिणींचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असेल, सोबतच ज्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल आणि ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये बसत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहेत. परंतु आज सर्व मिळून किती पैसे येणार आहेत बघा. लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 11वा हप्ता 1500 रुपये, जून महिन्याचा 12वा हप्ता 1500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा येणार आहे. सोबतच ज्या बहिणींना 18,000 रुपयांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी शिलाई मशीन योजनेअंतर्गत अर्जंटचा अर्ज करायचा आहे. आणि ज्या बहिणींना 75,000 रुपये अनुदान पाहिजे असेल तर त्या लाडक्या बहिणींनी टांका मशीन योजनेचा लाभ घ्यायचा आहे, अर्ज सुद्धा करायचा आहे. परंतु मागील पैसे येणार का बघा. लाडक्या बहिणीनं तुम्हाला मागील पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहे. त्या संबंधित आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही. म्हणजेच आतापर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये कट टू कट 10 हप्त्यांचे पैसे सोडण्यात आलेले आहेत. म्हणजेच 10 हप्त्यांचे 15,000 रुपये सर्व बहिणींना मिळाले असतील. परंतु ज्या बहिणींना 10 हप्त्यांचे 15,000 रुपये मिळाले नसतील त्या बहिणींना मागील सर्व पैसे विस्तांतर सुद्धा होणार आहेत. परंतु त्या लाडक्या बहिणीने लाडकी बहीण योजनेच्या हेल्पलाईन नंबरवरती तक्रार नोंदवायची आहे किंवा लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट पोर्टलवरती तक्रार सुद्धा नोंदवायची आहे. त्यानंतर अर्ज चेक केला जाईल आणि तुमचे पैसे सोडण्यात येणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट आलेली होती. जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.